मनोऱ्यामध्ये महाराज उभे होते. त्यांना अचानक काहीतरी असं वाटलं की अरे आपल्याला महत्त्वाचं एक पत्र लिहायचं आहे. तर अभ्यासाच्या दृष्टिकोनाने याला म्हणलं जातं राणी वसा. हा राणी वसा नाही आहे. त्यांच्या देखरेखीखाली ह्या गोष्टी होण्याकरता हा भाग निवडलेला असण्याची शक्यता. सो एक्झॅक्ट 5 वाजले जाता आणि आम्ही रायगडाला महाराजांच्या गडाला गुड बाय करून पुढच्या प्रवासाला निघालो आहेत. दुसरा गड बघण्यासाठी आणि तो आहे प्रतापगड. सो नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं फाइंड वेल्याचे एक नवीन व्हिडिओमध्ये. जर याच्या आधीचा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की पहा, कारण की खूप इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग होता तो. रायगडाबद्दल सर्व प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न त्या ब्लॉग मध्ये आम्ही केलेला आहे. कर्व जे आहे ते जरा जास्तच एक्स्ट्रीम आहेत या रोडवर. जरा रोड चांगले आहे तिथे. वाव, खूप मस्त नजारा दिसतोय. सूर्यास्त गाडी बाईक एक मोकळा आणि छान असा रस्ता. आत्ताच तारीफ केलेली यार. मोकळा आणि छान रस्ता मोकळा तर आहे पण छान जो वड आहे तो खूप काही काळ टिकत नाही आहे. येताना किती मस्त रोड होता. आम्हाला जराही असा पॅच एकाही क्षणाला लागला नाही आणि आता असा पॅचेस मधून जावं लागतंय. म्हणून येताना आम्ही त्या मनाने पटापट पोहोचलो. जराही थकवा असं जास्त काही वाटला नाही. ब्रेक्स पण आम्ही खूप कमी घेतलेले. एक दो वड़ा पाव खा के अभी आगे निकल रहे हैं. अभी का कुछ प्लान नहीं है, जाके आराम ही करना है. ट्रैक तो कल सुबह होगा. चलते अभी. होपफुली सीधा हम लोग अभी डेस्टिनेशन पे ही रुकेंगे. वापस से अभी ठंडी लगना चालू हो गई है यहाँ पे बिकॉज ऑफ द फॉरेस्ट एरिया. और मैंने जैकेट वगैरह कुछ पहना नहीं है. जस्ट इनर लाइनर और एक उसके ऊपर एक टी शर्ट है. बट रोड्स यार काफी ब्यूटीफुल है एंड वी आर एंजॉयिंग राइडिंग. आई टोटली फॉरगॉट की मी मराठीमध्ये ब्लॉग करायचा होता. मला असंच काहीतरी रोड होता काल पण जेव्हा आम्ही तिकडून येत होतो. ह्याच्याहून दाट असं फॉरेस्ट टाईप होतं आणि तिथून असे वळणाचे रोड होते. खूप मस्त वाटत होतं तेव्हा पण काल पण. यार सकाळी जर हाही रोड केला असता तर इथून मस्त दृश्य दिसलं असतं, कारण की समोरच डोंगर आहे, गाव आहे खाली. आता ही रात्रीची मजा घेऊया. वळण आणि शांत असा रोड, मस्त थंडी हवा, मित्र, बाईक्स. व्हॉट अ कॉम्बिनेशन.
मध्येच स्वप्नामध्ये चालला जातो मी, असं वाटतं मी झोपेत आहे आणि मी हे सगळं स्वप्नामध्ये गाडी वगैरे चालवतोय. मला स्वतःला असं अलर्ट करावं लागतं, अरे मी गाडी चालवतोय. कारण जे बायकर्स असतील ते मला कदाचित रिलेट करू शकतील की कधी कधी आपण जर लॉंग असं कंटिन्यू चालवत असतो तेव्हा असं वाटतं की म्हणजे आपण स्वतःला चालवत आहे असं आपल्याला वाटायला लागतं. तसं काइंड ऑफ मला मध्ये मध्ये असं बरं वाटायला लागलं, परत मला स्वतःला अलर्ट करावं लागतंय. आई थिंक वी हैव रीच्ड. पता नहीं, देखते हैं अभी कहाँ पे क्या हॉल है, क्या है, आई मीन स्टे. गुड मॉर्निंग. कल रात को हम लोग यहाँ पे 6 बजे तक कुछ पहुँचे. उसके बाद थोड़ा रेस्ट करके देन वी हेडेड फॉर आवर डिनर. मैंने कुछ ज़्यादा शूट नहीं किया वहाँ पे क्योंकि बहुत थक गए थे राइड करके. एंड उसके बाद सीधा आके रूम में सो गए हम लोग. एंड अभी हम लोग जा रहे हैं टूवर्ड्स प्रतापगढ़. वापस एक बार सेम होटल में हम लोग ब्रेकफास्ट करेंगे एंड देन प्रतापगढ़ के लिए निकलेंगे. आज का टारगेट प्रतापगढ़. बाईकची हालत ड्यू बसली आहे. प्रतापगड पण बघून झालेला आहे आपला. जास्त डिफिकल्ट ट्रेक नाही आहे, तो छोटासाच होता, तो पटकन झाला पण छान होता, बरं वाटलं. आता या वीकेंडमध्ये 2 गड आम्ही सर केले. एक तो रोपवे होता आणि एक छोटा होता, त्यामुळे पटापट झाला आणि एवढं काही डिफिकल्ट वाटलं नाही. जो मी डिनरसाठी आलेलो तो हा सेम हॉटेल आहे, तिकडेच आता पण आम्ही थोडं रेस्ट करायला थांबलोय. आता इथून निघू परत बाईकवर घरच्या दिसेल. दुपारचे 3 वाजलेत आणि अजून आमचं लंच झालेलं नाहीये. आता एक छोटासा ब्रेक घेतलेला उसाचा रस पिण्यासाठी. तसं तर एकदम अशी कळकळीची भूक काय अजून लागली नाही. बघूया, जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करू आणि पुढे जर काही असेल खाण्याचं ऑप्शन तेव्हा बघूया, खाऊ काहीतरी. तरी अजून 100-110 किलोमीटर इकडून प्रवास बाकी आहे.
आय थिंक हा तोच रोड आहे जो काल रात्री आम्हाला कव्हर केला. खूप छान होता हा रोड, खूप छान आहे म्हणजे. पण अशा रोडमुळे डिस्टन्स पटापट कव्हर होतो, ती एक हेल्प होते आम्हाला. वाव यार, अशी घरं पाहिजेत. गावाकडची घरच बेस्ट. असं स्वतःचे एवढे रूम, स्वतःचं अंगण, हे फक्त गावीच अनुभवायला मिळतं. शहरामध्ये आपण घरात नाही, फ्लॅट मध्ये राहतो, खरी घर ही. म्हणून इकडे येण्याची कारणं आपण शोधत असतो सारखं सारखं. त्यानिमित्ताने अशा ठिकाणी आपल्याला यायला मिळतं, बघायला मिळतं, राहायला मिळतं, तिकडचं ऑथेंटिक असं जेवण खायला मिळतं. खूप छान वाटतं. थोडा एक ब्रेक होऊन जातो आपल्या नेहमीच्या लाईफ मधून, जो की फार फार गरजेचा आहे. ओढला ते अशी जीवाला गावाकडची माती, साध घालते रक्ताचे नाते. इथे छान महाराजांची मूर्ती आहे. आम्ही बघतो की गेट जर ओपन असेल तर जाऊन एकदा बघून येऊया. संध्याकाळचे 5:30 वाजतात आहे आणि अजूनही आम्ही आमच्या नाही आहोत घरी. ब्लॉग इथे संपायची वेळ आलेली आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आपण पुढच्याच अशा कुठल्या नवीन डेस्टिनेशनवर. तोपर्यंत कीप वॉन्डरिंग, कीप एक्सप्लोरिंग.